हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. खरं तर पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे माणूस असं म्हटलं जातं. आता माणूस म्हटल्यावरती षड्रिपू आले आणि माणसामध्ये जशी बुद्धी आहे तशी विकृती आहे, जशी परोपकारी वृत्ती आहे तशीच स्वार्थी बुद्धी आहे. माणसानं निसर्गावर अतिक्रमण केलं, माणसानं अनेक प्राण्यांना वेठीला धरलं, म्हणजे माणसानं स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या मनोरंजनासाठी आणि स्वतःच्या हव्यासासाठी अनेक गोष्टींना ओरबाडून घ्यायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यातून एक मुद्दा उपस्थित झाला की खरोखर माणसामधली जी काही संवेदनशीलता असते, माणसामध्ये जी काही दयाळू वृत्ती असते ती कुठे गेली. क्रौर्याची परिसीमा सुद्धा माणूस गाठू लागला, ती परिसीमा पार करून त्याच्या पुढे जाऊ लागला आणि मग याच्यातून अनेक प्रश्न तयार होऊ लागले, त्याच्यातून सामाजिक शांतता धोक्यात येऊ लागली आणि एकूणच माणसाच्या वृत्तीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं. आज हा मुद्दा बोलण्याचं कारण असं की गेल्या काही वर्षांपासून पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यामध्ये जो मुद्दा गाजत होता तो म्हणजे प्राण्यांवरचे अत्याचार. हा मुद्दा का पुढे आला तर जत्रा, यात्रा किंवा राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस या निमित्तानं अनेक गावांमध्ये, ग्रामीण भागामध्ये या जनावरांच्या शर्यती होतात, बैलगाड्यांच्या शर्यती होतात. काही वेळेला घोडा आणि बैल यांना एकत्र जुंपून शर्यती होतात आणि त्याच्या विरुद्ध प्राणी मित्रांनी लढाई सुरू केली. ही लढाई न्यायालयापर्यंत गेली. मुंबई उच्च न्यायालयानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं कुठल्याही जनावरांच्या शर्यती होणार नाहीत असा आदेश काढला. त्याच्यावरती पश्चिम महाराष्ट्रातून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आणि गेल्याच आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं या मुंबई उच्च न्यायालयाच्या शर्यती बंदीवरती स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या बैलगाडीच्या शर्यती किंवा घोड्यांच्या शर्यती सुरू होण्याची शक्यता आहे. नेमक्या या प्रश्नाच्या दोन्ही बाजू आपण आज समजून घेणार आहोत. एकीकडं ग्रामीण भागातील लोकांचं असं म्हणणं आहे की हा आमचा पारंपरिक खेळ आहे, हा क्रीडा प्रकार आहे, त्याला खूप मोठा इतिहास आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या शर्यती आम्ही चालूच ठेवणार. तर दुसरीकडं जी संवेदनशील मनाची माणसं आहेत, जे प्राणी मित्र आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार की जी प्रचंड या शर्यतीमधून प्राण्यांची पिळवणूक होते, त्यांचा जो क्रूरपणे छळ केला जातो, याच्यामुळं अशा शर्यती होता कामा नयेत. आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत सॅपच्या कार्यकर्त्या शिपूरकर, दीपा शिपूरकर, त्यांचं स्वागत आहे. निसर्ग मित्रचे अनिल चौगुले सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. तर अशा पद्धतीच्या शर्यती झाल्या पाहिजेत, जनावरांच्या शर्यती झाल्या पाहिजेत अशी याचिका ज्यांनी दाखल केली होती ते प्रसाद धर्माधिकारी हे आपल्या स्टुडिओत आहेत. तिघांचे मी स्वागत करतो. प्रसाद धर्माधिकारी, मी सर्वप्रथम तुम्हाला विचारणार आहे की मुळात आपण ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, गेल्या आठवड्यात न्यायालयानं त्यावर निकाल दिलेला आहे, तो निकाल काय आहे? म्हणजे आता जी मुंबई उच्च न्यायालयानं अशा पद्धतीच्या शर्यतींवरती बंदी घातलेली होती त्या बंदी उठवलेली नाहीये, त्याला स्थगिती दिलेली आहे. तात्पुरती स्थगिती. तात्पुरती स्थगिती किती काळासाठी येते? तात्पुरती मेहरबान सर्वोच्च न्यायालयानं त्यात असं म्हटलंय की महाराष्ट्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करून शर्यतीबाबतच्या योग्य त्या विना छळवाद बैलांच्या, घोड्यांच्या शर्यती व्हाव्यात अशा पद्धतीचं प्रतिज्ञापत्र सादर करून कोर्टानं परवानगी दिलेली आहे. पण त्याला काही अजून विशिष्ट मुदत दिलेली नाहीये. त्याबाबत ते संपूर्ण अधिकार, सर्वाधिकार, त्याबाबत समिती स्थापना आणि छळवाद मुक्त शर्यत घेणं ही जबाबदारी त्यांनी महाराष्ट्र शासनावर सोपवून दिलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे एक याबद्दल एक कमिटी आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने नेमलेली आहे, म्हणजे उच्च न्यायालयाने नेमलेली आहे की ज्याच्यामध्ये धर्माधिकारी समिती अशीच काहीतरी ती समिती पण आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या जर जत्रा, यात्रांच्या वेळेला जर बैलांच्या शर्यती घ्यायच्या असतील तर स्थानिक जिल्हाधिकारी प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यांची परवानगी घेतली पाहिजे. त्याचबरोबर ती तिथं कुठल्याही पद्धतीनं बैलांचा छळ होत नाही आहे याच्यासाठी त्याचं व्हिडिओ चित्रीकरण केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची पूर्व परवानगी किमान 10 दिवस आधी घेतली पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा एक तांत्रिक मुद्दा झाला. आता मी मूळ मुद्द्याकडे येणार आहे, तो म्हणजे आपण सगळेजण माणूस म्हणून घेतो, तर आपल्यातलं माणूस पण कुठं आहे? म्हणजे तुम्ही स्वतः अशा पद्धतीच्या बैलांच्या शर्यती व्हायला पाहिजे असं म्हणता, पण दुसरीकडे तुम्हाला दिसत नाही का की प्रचंड प्रमाणामध्ये बैलांचा छळ केला जातो,
बैलांवरती अत्यंत अमानुष अशी मारहाण केली जाते, त्यांना जे नको असतील अशा गोष्टी खायला प्यायला दिल्या जातात, या सगळ्याचं तुम्ही समर्थन करता? यात पहिला एक प्रामुख्याने गोष्ट विचारात घेतली पाहिजे आपण. आम्ही मेहरबान न्यायालयाकडं जी मागणी मांडली होती किंवा न्याय मागितला होता, त्यात सर्वात प्रथम साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की छळवाद मुक्त शर्यती झाल्या पाहिजेत याच मताचे आम्ही आहोत. कारण मुळात आम्ही बैलांना लहानाचं मोठं करतो तो कुटुंबातला सदस्य, बैल असो घोडा असो किंवा शर्यतीत अन्य आपल्या पाचगाव साईडला देखील आता रेड्यांच्या किंवा त्या वासरांच्या शर्यती घेतल्या जातात. कोल्हापुरात एक संस्कृती आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या अनादिकालापासून, त्याला ऊर्जित अवस्था राजर्षी शाहू महाराजांनी दिली आणि अनादिकालापासून पारंपरिकरित्या चालत आलेला मनोरंजनात्मक आणि त्याला आध्यात्मिक धार्मिक पार्श्वभूमी लागलेला असा सांस्कृतिक खेळ आहे, त्याला आम्ही शर्यत म्हणतो. तुम्ही एक अतिशय चांगला मुद्दा मांडलात की मनोरंजनात्मक, म्हणजे माणसांच्या मनोरंजनासाठी आपण प्राण्यांना विठील धरायचं का? प्राण्यांना विटीला धरण्यापेक्षा त्या आणि दुसरा मुद्दा, एक महत्वाचा मुद्दा मला सांगावासा वाटतो की ज्या काळामध्ये तुम्ही आता म्हणताय की याला एक मोठी परंपरा आहे, ज्या काळामध्ये मनोरंजनाची माध्यमं कमी होती, मनोरंजनाची साधनं कमी होती, त्यावेळेला एक परिस्थितीची आपण जर विचार केला तर त्यावेळीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या काळामध्ये आपण जर एक संवेदनशील मनाचे माणूस असू तर आपल्याला हे कळत नाही का की आपण करतोय हे त्या मुक्या प्राण्यांवरती अन्याय अत्याचार करतोय, त्यांना बोलता येत नाही. पण तुम्हाला हे मान्य आहे की नाही की आतापर्यंतच्या अनेक शर्यतीमध्ये बैलांच्या कानाचा चावा घ्यायचा, बैलांची शेपटी पिरगायची, त्यांना शॉक द्यायचे, त्यांना दारू पाजायची, इतकंच नव्हे तर त्यांच्या गुप्तांगाला टोचायचं, प्रचंड चापकानं फोडायचं, हे सगळे प्रकार बघितल्यानंतर आपल्याला सगळ्यांना असं वाटत नाही की आपण माणूस आहोत की हैवान आहोत? तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केला आहे. मी प्रथमतः आपल्याला सांगितलं होतं की आम्ही त्याच विरोधात आहोत, कारण आम्हालाही आम्ही कुटुंबातला सदस्य म्हणून त्या पळणाऱ्या जनावराची दक्षता घेतो, त्याला लहानापासून मोठं करतो. मी आपल्याला सांगू इच्छितो एखादं जनावर पळण्याच्या दृष्टिकोनातून, त्यात पहिला मी संदर्भ तुम्हाला देतो की त्याला विज्ञान युगामध्ये आपण बोललात तर विज्ञान युगामध्ये आज मेजरमेंटच्या दृष्टिकोनातून आपण एखादं मेजरमेंट घेत असलो किंवा नदीवर मोटर बसवायची झाली तर किती हॉर्स पॉवरची मोटर म्हणतो. हॉर्स पॉवर याचा अर्थ काय की ते प्रमाण मांडलं गेलंय वैज्ञानिक दृष्टिकोनातून, म्हणजे पॉवर आहे ती. हॉर्स म्हणजे घोडा, त्याला लायन पॉवर का म्हटलं नाही, एलिफंट पॉवर का म्हटलं नाही? आता एक्झॅक्टली खरं तर माझं म्हणणं होतं ना, आपाप आपण बोलूया, त्याबद्दल दुमत नाही. तुम्ही तुमचं मत द्या, मी माझं मत देतो. याच्या अनुषंगानेच मला एक बोलायचं नाही, ते बोला ना, माझं होतं ना, मला मांडू द्या, मग तुम्ही बोला जरूर. तर हॉर्स पॉवर म्हणतात म्हणजे तुम्ही HP ते त्याची ठरवून दिले प्रमाणबद्धता. माझं म्हणणं असं, शर्यत प्रबळ युक्ती नाव त्याचं अश्वशक्ती असं म्हणेन मी. तर त्या पद्धतीनं शर्यतीच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेला एखादं जनावर, मग घोडा असू द्या बैल असू द्या, मी प्रथमतः सांगेन की आम्ही सर्व जी याचिका करते किंवा आम्ही जे शर्यती करणारे लोक आहोत, ज्यांच्या माध्यमातून आम्ही मी दावा दाखल केला, ते पश्चिम महाराष्ट्र रेसिंग असोसिएशन असेल किंवा शिरोळ गावसभा असेल. मुळात हा विषय आमच्या गावसभेला अनादिकालापासून बुवापण महाराज उरूस आणि नुरखान बादशाह उरूस यांच्या माध्यमातून ही शर्यत होते. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वधर्म समभाव राष्ट्रीय एकात्मतेचा उरूस आणि मोठं मैदान म्हणून याची ख्याती आहे. नाही, मी त्यातला धार्मिक मुद्दा बाजूला काढणार आहे. मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, आपण एका आता सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं की आता हा न्यायालयीन प्रविष्ट बाब आहे, त्याच्याबद्दल न्यायालय जे काय असेल तो अंतिम निर्णय देईलच. पण आपण सगळेजण थोडंसं अंतर्मुख होऊन आणि माणसातल्या ज्या काही काळीज असतं त्या काळजाला हात घालून आपण ज्या विचार करूया. आपण म्हणजे आपण कागदावर बोट ठेवून किंवा विशिष्ट एका परंपरेला किंवा एखाद्या विशिष्ट धार्मिक गोष्टीला मध्ये घेऊन जर बोलायला लागलो तर त्याला खूप फाटे फुटतील. मला असं वाटतंय की दीपा शिपूरकर, तुम्ही सांगा की मुळात तुमचा जो विरोध आहे तो विरोध कशासाठी आहे? म्हणजे पहिला मुद्दा जो मी मांडला तोच आहे विरोधासाठी, की प्राण्यांचा जो काही अनन्वित छळ होतो तो छळ होऊ नये ही तुमची भावना आहे, बरोबर? आता यांनी मुद्दा मांडलेला होता की अशा पद्धतीनं त्याचं बॉडी स्ट्रक्चर जर बघितलं तर म्हणून तर त्याला हॉर्स पॉवर अश्वशक्ती म्हटलं जातं. पण मला एक तुम्हाला सांगायचंय की घोड्यांच्या शर्यती हा पूर्ण वेगळा भाग आहे आणि बैलांच्या शर्यती हा वेगळा भाग आहे. तर बैलांच्या शर्यतीबद्दल तुम्ही काय सांगाल दीपाताई? बैलाची जर अॅनाटॉमी बघितली, शरीर रचना बघितली तर त्याचे जे बोन्स किंवा हाडं जी आहेत ती अशा पद्धतीची त्याची ठेवण आहे की तो ओझं पेलू शकतो पण पळणं त्याला जमणार नाही. आता तुम्ही बिबट्या बघितला
त्याचे पाय मागचे लांब असतात जेणेकरून त्याला पळता लांब यावं, उडी लांब मारता यावी. तशा पद्धतीनं बैलाचं नाही, तो थोडासा असा बॅरेल शेप असल्यामुळं हा स्थूल पद्धतीचा ॲनिमल आहे आणि परफॉर्मिंग ॲनिमल नाही आहे. कुठेतरी पळणे किंवा खेळ करणे याच्यासाठीचं प्राणी नक्कीच नाही आहे. हा एक मगाशी पॉईंट मला सांगावासा वाटला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हटलं होतात की वारंवार म्हणत आहात की विनाछळ जर आपल्याला शर्यती या घ्यायच्या नसतील तर आपल्याला बैलाला सांगावं लागेल की सोन्या तू पळ आणि तिथं जाऊन पुन्हा पळत तू जोरात ये, तुला ढाल मिळणार आहे किंवा लाखाचं बक्षीस मिळणार आहे. तर ह्या पद्धतीची शर्यत आपण घेऊ शकत नाही. त्याला पळण्यासाठी आपल्याला भीती आणि वेदना या 2 गोष्टींचा आधार घ्यावाच लागणार आहे. मी प्रत्यक्ष जाऊन शूट केलेले आहेत अशा वेळेला, माझ्याकडे फोटो आहेत. आणि ज्या वेळेला हे विनाछळ स्पर्धा झाली म्हणून पेपरला आलो होतं त्यावेळेला माझ्याकडे फोटो होते की त्या बैलांच्या अंगावरती जखमा आहेत, त्यांना दारू पाजली गेली होती, त्यांना ट्रान्सपोर्टेशन ज्या पद्धतीने करतात, ज्या पद्धतीनं त्यांना आणलं जातं त्या स्थळापर्यंत, ते इतकं वाईट अवस्थेचं असतं की त्यांचे बैलांचे खरोखर हाल होतात. मैदानावरती बैलांनी प्राण सोडलेले सुद्धा आपण बघतो, पण त्याला अर्थातच प्रसिद्धी मिळत नाही. हे तसं एकही उदाहरण नाही. नाही, मला उलट विचारायचं आहे की या गोष्टीतनं की विना छळ हे तुम्ही पण त्याच्याशी सहमत आहे. परंतु ज्या ठिकाणी असे छळ केले जातात किंवा ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या बैलगाडीच्या शर्यती होतात त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी तुमच्याकडे काही ठोस उपाययोजना आहे का? ह्या कारण आज तुम्ही म्हणताय की आमचं विनाछळच आमची ती शर्यत व्हावी अशी भूमिका आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी तो विनाछळ ही भूमिका केली जाते का, ते पाहिली जाते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं जर दीपाने सांगितलं त्या पद्धतीनं त्या बैलाला कुठं कळत असतं की मला जाऊन पळून यायचंय आणि त्याच्यासाठी मला हे बक्षीस मिळणार आहे, हे बैलाला कळत नसतं. त्याला कोणते ना कोणतं तरी त्याला जर तुम्ही धमकी दिली, त्याला जर भीती घातली, त्याचा जर शारीरिक छळ केला तरच तो पळणार आहे, ही त्यांची धारणा झाली. पण माझ्याकडे काही अशी उदाहरणं आहेत, मी तुम्हाला त्याचे दाखले देऊ इच्छितो किंवा तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे जातीवंत जनावरांची निर्मिती केली जाते. आज आता माझ्याकडे असा संदर्भ आहे, माझ्याकडे सोबत मी त्याच्या क्लिप्स बी आणलेत. ते जनावर इतकं शहाणं आणि सुंदर आहे, बस म्हटलं की बैल बसतो, उठ म्हटलं की उठतो. म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं आहे की बैलाला परिभाषा, आणि ते कन्नडमध्ये शिकलं आहे बैल. जे आत्ता तो महाराष्ट्रातल्या माझ्या एका मित्राने विकत घेतलेला बैल आहे, तो त्याला मराठीमध्ये सांगितलं तर ते जाणत नाही, तर त्याला कन्नडमध्ये जे शब्दप्रयोग आहे. तुमचं म्हणणं आहे जनावर सुद्धा बुद्धिमान असतं किंवा त्यालाही भाषा, त्याच्या संस्कार केल्यानंतर ते संस्कार कळतात. आणि जी एक भ्रमिक कल्पना आहे की शर्यतीमध्ये चाबुकानं मारल्याशिवाय, तिची शिपीट चावल्याशिवाय, त्याच्या शेपटीचा चावा घेतल्याशिवाय, त्याला उत्तेजक द्रव दिल्याशिवाय बैल पळत नाही, हे एक वास्तव रूप उभं केलंय. आम्ही शर्यतीप्रेमी माणसं, मुळात मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की घरातला कौटुंबिक सदस्य म्हणून ज्या बैलाच्या किमती या बंदीच्या काळात, साहेब मी तुम्हाला सांगतो की 30 लाखापर्यंतच्या किमती होत्या, त्या 20 लाखाला येऊन ठेपल्या होत्या. आणि सामान्य बैल आज बाजारात घ्यायला गेला तर त्या मुळात बैलांची जातीवंत निर्मिती ही आता पैदास संपत आलेली आहे. मुळात शेतकरी कुटुंबात शेतकरी हा बैलाचं दैवत आहे. आणि आज जी मशागतीची सगळी कामं करतो आपण, तुम्ही जी बॉडी लँग्वेज बोलत होतात, तर त्याला माझा विरोध आहे. त्यासाठी की आज आपण वैज्ञानिक क्षेत्राच्या गप्पा मारतो, चंद्रावर मंगळावर आपण वसाहती बांधायला निघालोत, पण आज ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून उसाला ज्यावेळेला भरणी केली जाते त्यावेळेला तिथं ट्रॅक्टर चालत नाही. तिथं 600 ते 1000 किलोच्या वजनाचं जनावर म्हणजे ते बैल. होते की ओझं वाहण्यासाठी कबूल आहे. ऐका तर माझा. नाही, पण त्याच्यावर एक मुद्दा असा आहे की ओझं वाहण्यासाठी जरी बैल असला तर त्याच्यावरती किती ओझं लागायचं याचा विचार केला होता. नाही, मला प्रसाद धर्माधिकारी मला एवढंच विचारायचं की माणूस म्हणून आपल्यामध्ये काही संवेदनशीलता उरली असेल तर आपण कुठल्याही प्राण्याला त्याच्या क्षमतेपेक्षा त्याच्यावर जर लादणार असू तर ते योग्य आहे. आणि हा मुद्दा पुन्हा एकदा असा आहे की तुम्ही आता वारंवार सांगताय की अशा जनावरांना, बैलांना आम्ही आमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे जपतो. पण मला सांगावं प्रामाणिकपणानं, तुमच्या घरातला एखादा मुलगा असेल, ज्या मुलाला अशा पद्धतीनं तुम्ही पळवण्याच्या शर्यतीमध्ये मॅरेथॉनमध्ये उतरवाल, ज्याची क्षमता जास्तीत जास्त 3 किलोमीटर पळण्याची आहे, त्याला जर तुम्ही उद्या 45 किलोमीटर पळ असं सांगितलं, मग त्याला त्यासाठी वर्षभर भरपूर कोड कौतुक केलेत, त्याचे लाड केलेत, परंतु एक दिवशी मात्र चापकानं फोडून चल पळ म्हटलं तर चालेल का? असं होऊ शकतं का? नाही, म्हणजे आपण हे बोलायचं वाक्य आहे की हा आमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला अतिशय गंभीरपणानं हे सांगावंसं वाटतं की आपण आज सगळे बोलतोय, आपण सगळे मनुष्य प्राणी म्हणून बोलतोय, या सगळ्यात महत्वाचा जो सफरर आहे तो आहे तो बैल. त्याच्या वेदना, त्याच्या व्यथा तो इथून सांगू शकत नाही, ते आपल्याला कळत नाहीत.
म्हणजे याचिका दाखल करणारे माणसं, त्याला विरोध करणारी माणसं, न्याय निवाड देणारी माणसं, या सगळ्यामध्ये ज्याच्यावरती अन्याय अत्याचार होतोय त्याच्या डोळ्यामध्ये आपण बघितल्यानंतर आपल्याला कळू शकेल की तो बैल काय वेदना सोसत असतो, त्याला ज्या पद्धतीनं पळवलं जातं. आणि आता या सगळ्या भावनिक मुद्द्याकडनं पुन्हा प्रॅक्टिकल विश्वाकडे मी येतो. त्यापूर्वी अनिल चौगले, मी तुम्हाला विचारतो, हा केवळ बैलांचा विषय नाही, हा एकूणच आपल्या दृष्टीचा आणि संवेदनशीलतेचा मुद्दा आहे. जे काही वर्षापूर्वीच 32 शिराळ्यामधल्या सापांच्या, नागांच्या जे काही खेळ केले जातात, तिथं ज्या काही स्पर्धा होत्या त्याच्यावर बंदी आणावी लागली. कारण असं लक्षात यायला लागलं आहे की एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला जातो आणि मग त्याच्यातला मूळ मुद्दा बाजूला जातो. आज हे म्हणतायत धर्माधिकारी की आमचा विना छळ शर्यतीलाच पाठिंबा असणार आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीने छळ असेल त्या ठिकाणी आम्हाला तो छळ मान्य नाहीये. परंतु ज्या ठिकाणी असा छळ केला जातोय तो रोखण्यासाठी तुमच्याकडे काय यंत्रणा आहे? आता मुळातच याबाबत गांभीर्यानं काही प्राणीमित्र संघटनेनं आमचं काम हलकं केलं असं म्हणेन मी. कारण जोपर्यंत बंदी येत नाही, भीती दाखवली जात नाही. तुमचा जो मगाशी मुद्दा होता की जनावराला भीती दाखवली पाहिजे, मनुष्यालाही भीती असली पाहिजे, याही मताशी मी सहमत आहे. या पुढच्या काळात प्राणी मित्र संघटना आक्रमक होती आणि त्यांना दुर्लक्षित प्रोटेक्शन नव्हतं. पण भविष्यामध्ये इथून पुढं मेहरबान न्यायालय, प्राणी मित्र संघटनांना प्रोटेक्शन नव्हतं असं म्हणायचं का? नाही, न्यायालयाच्या दृष्टिकोनात, कारण तो एक वेगळा मुद्दा आहे की प्राणी मित्र संघटनांच्या काम करणाऱ्या लोकांना अनेकदा वेगवेगळ्या धमक्या आलेल्या आहेत, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ले करण्याचे प्रकार घडले आहेत. ही अत्यंत चुकीची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे याच्यातूनच आपली वृत्ती खरं तर स्पष्ट होते. म्हणजे जो माणूस विरोध करतोय त्याच्या विरोध कशासाठी आहे हे समजून न घेता जर आपण त्या ठिकाणी आक्रस्तायपणाची भूमिका घेणार असू तर मुळातच आपल्यामध्येच कुठेतरी एक विध्वंसक वृत्ती दडली आहे का ह्याचा शोध घ्यायची वेळ आली आहे. मी मगाशी त्या मुद्द्याकडे आलो, ते अनिल चौगले तुम्हाला विचारतो की अशा पद्धतीला सरकारला शेवटी हस्तक्षेप करण्याची वेळ काय येते? म्हणजे माणसांना आपलं अंतिम कुठं थांबायचं हेच कळत नाहीये का? माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की प्राणी मित्र संघटना असू दे किंवा कोणी असू दे, आपण मगाशी माणूस म्हणून जो एक घटक म्हणून समोर घ्यायला लागलोय. प्राणी मित्र संघटना म्हणजे माणसंच आहोत आणि समोरचे हे करणारे माणसंच आहोत. त्यामुळे आपण ही संघटना वेगळी आणि ते विरोध करणारे आणि हे समर्थन करणारे असा विषय होऊ शकत नाही, एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की मगाशी आपण म्हटलं की 32 शिराळची जी गोष्ट म्हटलात की त्याच्यामध्ये पूर्वी तिथं काम करत असताना किंवा तिथल्या जुन्या लोकांना विचारलं असताना पूर्वीच्या काळामध्ये सापाच्या अगोदर सुद्धा त्याच्यापूर्वी जे मुबलक प्राणी होते त्या प्राण्यांना वापरलं गेलं जातं. तो उदाहरणार्थ घोरपड सारखा जो प्राणी आहे तो घोरपड जीप गाडीला बांधायची दोरीनं आणि जिची जीप गाडी जास्त पुढं ओढेल अशा याला नंबर दिला जायचा. आता तुलनेनं घोरपडी त्या मानानं कमी झाल्या म्हणून आता साप हा वापरायला चालू झाला. त्यामुळे घोरपडी आता आपल्याला बघायलाच मिळत नाहीत. म्हणजे माणसाच्या अतिरेकामुळं एक प्रजाती संपत चालली आहे, नष्ट होत चाललेली आहे. आणि तसं मगाशी जसे धर्माधिकारी साहेब म्हटले की बैल हा शेतकऱ्याला उपयोगी पडणारा शेतकऱ्याचा मित्र म्हटला जातो किंवा शेतकऱ्याला दैवत म्हटलं जातं. पण आज पशुधन वाढवण्यासाठी सरकार एका बाजूला प्रयत्न करते आणि पशुधनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आज आपल्याकडं बैलाची कम्पेअर जर करायची म्हटलं तर नेनो गाडी महत्वाची काय बैल महत्वाचा अशा अर्थानं सुद्धा त्याकडे बघायला पाहिजे. आणि ग्रामीण भागातला आज युवक आज बेकार आहे जो म्हटलं जातो, आज शेतीवर आपण अवलंबून आहोत. तर दैवत म्हणून जर बैल आपल्याला जर असं उपयोगी पडत असेल, मदत करत असेल तर पशुधन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून पण यांचा मुद्दा तो एक आहे बरं का की अशा पद्धतीचं पशुधन वाढवण्याच्या दृष्टीनं सुद्धा या शर्यतींचा उपयोग होतो. जातिवंत जनावरांची निर्मिती जर व्हायची असेल तर गुणवत्ता, क्षमता याचा विचार केला जातो आणि शर्यतीपुरता मर्यादित भाग नाही तर एखादं वासरू, एखादं जनावर निर्माण करत असताना जसं आपण आपल्या माणसांचा मगाशी साहेब संदर्भ देत होतो, आपणही माणसं आहोत, सर्व माणसंच आहोत. माणसांच्या विवाहाच्या वेळेला जशी कुंडली गुणपत्रिका तपासली जाते तशी ह्या बैलांच्या निर्मितीपासून गाईला ज्यावेळेला आपण त्याचा वासरू निर्माण करतो तेव्हापासून ते विचार केला जातो की ते येणारं जनावर किती सक्षम, किती बलशाली आणि ते सर्वदृष्ट्या सक्षम असायला हवं. अशा पद्धतीनं जातिवंत जनावरांची निर्मिती केली जाते. जर हाच प्रकार आपण बंदच केला, आमचं मानणारं रास्त आहे की आज सगळ्या क्षेत्रामध्ये काही तुरळक लोक अपवादात्मक ती कृती करतात आणि त्यांचा संपूर्ण फटका त्या व्यवस्थेला बसतो. तेव्हा व्यवस्था खराब नाही. मी मगाशी प्राणीमित्र संघटना किंवा आपल्या तुमच्या निर्णयाचं स्वागत का केलं की आम्हालाही भीती असायला हवी की बाबांनो तुम्ही चुकलात तर तुम्हाला त्याच्यावर बेन येईल, तुम्हाला एकदा पुन्हा संधी दिली, काळजीपूर्वक वागाल आणि काळजीपूर्वक जर तुम्ही जबाबदारीने वागाल
तर ह्या शर्यती सुरू राहतील. अशा पद्धतीचा हा निकाल आहे. तात्पुरती स्थगिती आहे. यामध्ये जर आम्ही अतिरेक केला आणि जर पुन्हा त्याचं नियमाचं उल्लंघन केलं तर त्या शर्यती उद्या बंद होतील. पण धर्माधिकारी साहेब, मुळातच अतिरेक झाला म्हणून अशा पद्धतीची बंदी घालायची वेळ आली आणि प्राणीमित्र संघटनांनी हे वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. त्याच्याबद्दलचे फोटो आहे, त्याच्याबद्दलचं छायाचित्रण आहे. म्हणजे अगदी आमच्या बी न्यूजच्या सुरुवातीचं जे काही आमचं टायटल आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक बैलगाडी शर्यतीचा शॉट आहे. त्यात तुम्ही बघितला असाल की ती शर्यत किती जीवघेणी ठरू शकते आणि किती तो चित्तथरारक म्हणण्यापेक्षा अत्यंत धोकादायक असा तो क्षण आम्ही तो त्यात दाखवलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचा अतिरेक झाला म्हणून तर ही वेळ आली. अतिरेक म्हणल्या मला एक गोष्ट सांगावीशी वाटते या बाबतीत की आम्हाला अनेक महिलांचे फोन येतात की ह्या शर्यतीच्या निमित्तानं त्यांचा जो मुख्य रोजगार करणारा माणूस आहे घरातला तो महिना दीड महिना घरी नसतोच. ध्येयवेडा बनतो. हा ध्येयवेडा म्हणजे ध्येयवेडा म्हणण्यापेक्षा व्यसनी शर्यती व्यसनी बनतो. शर्यतीचं व्यसन, शर्यतीचं व्यसन. आणि तो पूर्णपणे त्याचा कामधंदा सोडून याच्यामध्ये एक दीड महिना घालवतो. बऱ्याचदा ऍक्सिडेंट्स होतात, त्याच्यामध्ये जखमी होतात, मृत्यू ओढवतो आणि अशा वेळेला अशी कुटुंब सुद्धा बेघर रस्त्यावर आलेली आहेत, उघड्यावर आलेली आहेत. तर त्यांचे स्वतः आम्हाला फोन आलेले आहेत. पण गावामध्ये इतकं प्रेशर त्यांना असतं की हे बोलू शकत नाही. आणि त्या विषयाला मी येणार आहे कारण हा एक आणखीन एक वेगळा भाग आहे की जो समाज व्यवस्थेशी निगडीत आहे, जो राजकारणाशी निगडीत आहे आणि त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ॲपल हॉस्पिटल कोल्हापूर येथे आता उपलब्ध अत्याधुनिक 64 स्लाइस सिटी स्कॅन मशीन. मेंदूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंतची सिटी स्कॅन तपासणी केवळ 8 ते 10 सेकंदामध्ये. पारंपरिक सिटी स्कॅन मशीनच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट इमेजिंग व केअर डोस 4D या तंत्राद्वारे पेशंट्सना सर्वात कमी रेडिएशन, मेंदूविकार, हाडांमधील दोष, पोटविकार, फुफ्फुसांचे आजार, रक्तवाहिन्यातील दोष याबरोबरच हृदयाच्या रक्तवाहिन्यातील ब्लॉक्सचे निदान करण्याची क्षमता असणारे प्रगत मशीन. नवजात शिशु व लहान मुलांच्या तपासणीसाठी सर्वात जलद व नाममात्र रेडिएशन असणारे एकमेव सिटी स्कॅन मशीन. सर्व प्रकारच्या आधुनिक सिटी स्कॅन तपासण्या अल्पदरात उपलब्ध असणारे व गेल्या 2 दशकाहून अधिक काळ अहोरात्र सेवा पुरविणारे कोल्हापुरातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर ॲपल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलत आहोत संपूर्ण राज्यामध्ये जे काही बैलगाड्यांच्या शर्यतीला बंदी होती त्या बंदीला आता सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे. बंदी उठवलेली नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा बैलगाड्यांच्या शर्यती सुरू होतील. पण खरोखर अशा बैलगाड्यांच्या शर्यती ही गरज आहे का? कारण ज्या पद्धतीनं या बैलांवरती अन्याय अत्याचार होतात ते आपल्याला समजत नाहीत का? ते आपल्याला दिसत नाहीत का? एकीकडं धर्माधिकारी साहेब म्हणतायत की छळमुक्त अशी शर्यत असेल तरच त्याला आमचा पाठिंबा असेल. ज्या ठिकाणी प्राण्यांवरती अत्याचार होत आहेत ते आम्हाला मान्य नाहीये. प्राणीमित्र संघटनांचं तर हेच म्हणणं आहे. मग अशी तुम्ही मला म्हणतात धर्माधिकारी साहेब बोलताना
की अशा पद्धतीच्या जातिवंत जनावरांची किंमत 30-30 लाखापर्यंत असती. होय. ती आता 20 लाखापर्यंत आली होती. म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ असा की अशा पद्धतीच्या बैलगाड्यांच्या शर्यती हे धनिकांचे लाड आहेत, त्यांचं कोड कौतुक आहे आणि स्वतःच्या त्यांच्या पैशाची मिजास म्हणून अशा शर्यती घेतल्या जातात का? नाही. कारण त्या हे- सर्वसामान्य माणूस हे येऊ काय- शकत नाही. काही तुम्हाला आता मी त्याची उदाहरणं दाखले देईन की काही लोक असतील, मी नाही म्हणत नाही की धनिक लोकांच्याकडं मोठमोठ्या किमतीची जनावरं असतील, पण गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये तुम्ही जसं जागरूकतेनं याबाबतच्या चळवळी सुरू झाल्या, प्राणीमित्र संघटना असो किंवा याबाबत अनेक लोकांच्या किंवा कायद्याचा दृष्टिकोनातही बडगा असो, तर तेव्हापासून आम्ही शर्यती करणारे लोक देखील सुधारू लागलो. त्याची उदाहरणं देतो मी तुम्हाला साहेब, की इथलं जवळचं कर्नाटक राज्य आहे, तिथं विना लाठीकाठी गेली 6 वर्ष 5-6 वर्ष आमच्याच तालुक्यातल्या, तुम्ही नाव घ्यायला परवानगी देत असाल तर त्यांचं नाव घेतो, नाही तर एका राजकीय नेत्यांकडनं राजकीय नेता नाही, राजकीय नेता नाही, तो बैलगाडी चालक, बर. तर त्याची सातत्यानं 5 वर्ष विना लाठीकाठी नुसत्या हाक्यावर चल रे सर्जा राजा पळ 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 असं म्हणून 5 वर्ष सातत्यानं त्यांनी 3-3-3.5 लाखाची बक्षिसं घेतलेली आहे. अशी उदाहरणं आहेत. बर. म्हणजे हा एक पायंडा नवीन यायला आलाय. अच्छा, म्हणजे जीवापाड प्रेम करून त्या प्राण्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना तयार करून मग त्यांना शर्यतीमध्ये आणलं जातं. आणायचं. मला वाटतं या मुद्द्यावरती आक्षेप असायचं कारणच नाही. पण वारंवार पुन्हा काय होतं की आपण बहुमताचा जेव्हा विचार करतो त्याच पद्धतीनं ओव्हरऑल जे चित्र दिसते त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे की प्राण्यांवरती प्रचंड अत्याचार केले जातात. तुम्ही हे मान्य करता की बैलांना दारू पाजली जाते, बैलांना अंडी खाल्ली जातात, बैलांचा तो आहार आहे का? म्हणजे उद्या तुम्हाला आम्हाला जर हिरवागार चारा आणून दिला आणि खा म्हणून सांगितलं, खूप छान लुसलुशीत आहे, आपण खाणार आहोत का? म्हणजे जो आहार आपला नाही तो आपण घेणार नाही, मग तो बैलांना का दिला जातो? आता याबाबत मी नाही, आपण थोडेसे माणसांचे सगळे नियम प्राण्यांच्या बाबतीत लावतोय असं मला वाटतंय. बरोबर. आता त्याच्याबाबत मी खुलासा करू इच्छितो की ज्या वेळेला शर्यतीचं जनावर आम्ही ज्या वेळेला शर्यतीला जुंपतो त्याच्या अगोदर 3 दिवस त्याची आम्ही मशागत करतो. मुळातच त्या बैलाला पळण्यासाठी ज्या वेळेला त्याला आम्ही नांगराला झुकतो शेतीच्या मशागत कामाला, त्यावेळेला त्या बैलाला जाणवतं की 3 दिवसानंतर आपल्यावर शर्यतीची वेळ आहे. म्हणजे त्याला ते सूचक आहे. ज्यावेळेला त्या नांगराला झुपल्यानंतर त्याच्यात ती कॅपॅसिटी जाणवते, त्याला ते जाणवते की आता आपल्याला पळायचं आहे. दुसरी गोष्ट, ते पळून आल्यानंतर त्याच्यावर एक आयुर्वेदिक पद्धतीचा लेप आणि सोनका किंवा वेगवेगळी खाद्य प्रोटीन्स मिळतील अशा भरडा, वेगवेगळी सातू, गहू, हरभऱ्याची डाळ, चणे, हळीव अशा पद्धतीची खीर हे त्याला सातत्यानं 2 दिवस दिली जाते. आणि लास्टच्या दिवशी त्याला तुम्ही जसं म्हणालात की दारू पाजणं, उत्तेजक द्रव्य देणं हे आम्हाला पसंत नाही, मान्य नाही, आम्ही आज तागाय जन्मात ते करणार नाही, याही पुढे होऊन देणार नाही. पण अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी होणार असेल त्याचा त्या विरोध ठिकाणी तुम्ही जाऊन ते थांबवणार आहात का? थांबवणार, ते थांबलंच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला 1 दिवस पूर्वी त्याला विश्रांती मी ह्यासाठी देतो, जसं तुम्ही म्हणालात की तुमची मर्यादा 3 किलोमीटर असताना तुम्हाला 6 किलोमीटर पळवलं तर चालेल का, तर त्याची दक्षता आम्ही घेतो. कारण आदल्या दिवशी त्याला पूर्ण विश्रांती दिल्यानंतर त्याला कळतं की उद्या आम्हाला पळायचं आहे, कारण त्याला आम्ही त्या दिवशी काही देत नाही. नाही, मला हा युक्तिवाद मान्य नाही. याचं कारण मलाही असं मान्य आहे नाही. की तुम्ही आज 2 दिवस जेवला नाहीत म्हणून रोजची तुमची 2 भाकरी खाण्याची तुमची क्षमता आहे आणि तुम्हाला जर अचानक तिसऱ्या दिवशी सांगितलं की कालच्या 2, परवाच्या 2 आणि आजच्या 2 अशा 6 भाकऱ्या खा, तर माणूस खाऊ शकत नाही. माझं बोलणं होतं ना, माझं पूर्ण ऐकू द्या की. तर त्याची कारण अशी की ते रिकाम्या पोटानं त्याला त्रास होणार नाही, म्हणजे एवढी दक्षता घेतो. हे मी काय सांगालो तुम्हाला? नाही, तुम्ही त्याची काळजी घेता याच्याबद्दल दुमत नाही. मग हेच सांगायचं तुम्ही मला. त्याच्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वापरता, तुम्ही त्याच्यासाठी वेगळी औषधं देता, बरोबर. हे सगळं मान्य आहे. मान्य. तुम्ही त्याची काळजी घेता याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये, परंतु त्याला ज्या काही व्यथा वेदना होत असतात त्या तुम्ही समजून घेता का? तो स्वतः म्हणेल का की मला इच्छा आहे पळायची, असं ज्या वेळेला आपण तो जर बोलला तर म्हटला असता का? नाही, एक तर नाही, मी तुम्हाला मगाशी जो प्रश्न विचारला की आपण आपल्या घरातल्या मुलाला अशा पद्धतीनं मॅरेथॉन साठी तयार करून त्याला सांगू शकतो का की तू वर्षभर काही करू नकोस, पण 45 किलोमीटर जाऊन पळून आलंच पाहिजेस तू? आणि आता तिसरा महत्वाचा मुद्दा जो मी ब्रेकच्या पूर्वी बोललो होतो, तो मुद्दा की जो तुम्हाला विचारला की हा धनदांडग्यांचा खेळ आहे का, तसा दुसरी अतिशय महत्वाचा आरोप होतो तो म्हणजे याच्यातलं राजकारण. सगळ्याच राज्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना खुश ठेवायचं असल्यामुळं आजकाल नाही म्हणत नाहीत कोणीच. हा आपल्या भारताचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की आमचे नेते कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत. कारण का? त्यामुळे कार्यकर्ते दूर जातील, त्यामुळे चुकीच्या गोष्टीचे समर्थन करण्याची एक नवीन पद्धत रूढ लागली आहे. तशा पद्धतीनं राजकीय आश्रय किंवा राजकीय, कारण आजकाल नेत्यांचे पुढाऱ्यांचे वाढदिवस फार मोठ्या पद्धतीनं साजरे करण्याची आता एक फॅड आलेला आहे, पेव फुटलेला आहे.
त्यामुळं केवळ पूर्वी जो काही तुम्ही म्हणता असं धार्मिक किंवा जो काही सांस्कृतिक परंपरा होती ती आता मागं पडलेली आहे. आता उलट त्याचा उपयोग राजकारणासाठी केला जातो. हे तुम्हाला मान्य आहे की नाही? काही ठिकाणी होत असेल, मी तुम्हाला नाही म्हणणार नाही, पण नाही, बऱ्याच ठिकाणी होतो, काही ठिकाणीच होत नाही. होत नाही. पण अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आहे आपली, आणि त्या चालीरूढी परंपरातून जसं आता तुम्ही तेच म्हणालात तर याच्याबरोबर संलग्न आहेत. आता पण अनादी काळापासून चाललेल्या अनेक रूढी येतो त्या बंद केल्या. सतीची परंपरा आपण बंद केली, हुंडा आता बंद व्हायला पाहिजे म्हणतोय आपण. म्हणजे अनादी काळापासून आलेली परंपरा ही चांगलीच असते असं नाहीये. आता काही परंपरा वाईट असतात त्या आपण थांबवल्या पाहिजेत. आता मला दुसरी म्हणजे तुम्ही उद्या म्हणाल मग अनादी काळापासून सती परंपरा सुरू होती ती आपण चालू करणार आहोत का? नाही, ती पुरोगामी विचारसरणीने पटणारच नाही ना. तसंच त्याच पुरोगामी विचारसरणीनं आपण या जनावरांच्या, मुक्या प्राण्यांच्या व्यथावेदना समजून घेण्याचा माणूस म्हणून प्रयत्न करणार आहोत. हो, जरूर करणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो साहेब की नाही, आणि मगासपासून ज्या अनादी कालापासून जे चाललेलं आहे, तर पुराणात किंवा गीता, महाभारत, रामायणात कुठेही आजपर्यंत असं उल्लेख बैलगाडी शर्यतींचा नाहीये. आहे बैलगाडी शर्यतींचा बैलगाडी शर्यतींच्या शर्यतींचा उल्लेख आहे. कुठल्या मग तो कशामध्ये आहे बैलगाडीचा नेमका तुम्ही रेफरन्स असेल, घोड्यांचा असेल, पण शर्यत आहे. घोड्यांचा शर्यतीचा हा वेगळा मुद्दा आहे, कारण घोडा हे पळणार जनावर म्हणून पळणारच म्हटलं जनावर जातं. आहे. घोड्याला कधी आपण शेतामध्ये कामाला झुंपत नाही. म्हणजे खरं तर मी तुमच्याच रेफरन्सनं असं म्हणू इच्छितो की आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक जनावराचं त्याचं लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे त्याचं काम काय आहे, त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे हे ठरवून दिलेलं आहे. जर आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत असू तर त्याच संस्कृतीने सांगितलेलं आहे. त्यात कुठं त्यांनी असं म्हटलेलं नाही की घोड्याला तुम्ही ह्याच्यामध्ये शेतामध्ये काम करायला हवा किंवा घोड्याच्या दुधाचा उपयोग हा लहान मुलांना द्या असं कुठेही म्हटलेलं नाहीये. दुधासाठी आपल्याला गाय किंवा म्हैसच लागते हे आपण मान्य करतो. शेळीचं दूध प्रमाण वापरतो, पण थोडक्यात आपल्या संस्कृतीने अशी एक चौकट घालून दिलेली आहे. तर त्या चौकटीला आता थोडंसं बाजूला ठेवून आजच्या काळाचा आपण विचार करून जेव्हा या गोष्टीकडे किंवा या प्रश्नाकडे बघतो तेव्हा त्याच्यामधली संवेदनशीलता कुठे हरपत चालली आहे, ही जी चिंता आहे, ही जी काळजी आहे, त्याच्यामुळे आज आपण इथं बोलतोय. आणि त्यातला सगळ्यात शेवटचा मुद्दा जो मगाशी पुन्हा म्हटलं की याच्यामध्ये जे राजकारण शिराळलेलं आहे, त्याच्यातून जी गटबाजी तयार व्हायली आहे, त्याच्यामधून जी राजकीय ईर्ष्या तयार व्हायली आहे, ही सगळी सुद्धा या शर्यतीमुळे पराकोटीला निघालेली आहे. हे तुम्ही मान्य करता की नाही? नाही, मला अजून तर ते दृष्टिक्षेपात किंवा ते असू शकेल, पण अनुभव आलेला नाही. पण ह्या दृष्टिकोनातून तो दृष्टिकोन त्यांचा सहभाग यात नसावा या मताशीही मी सहमत आहे. कारण आम्ही मगाशी सांगितलं, आजही सांगतो की ज्यावेळेला हा बंदीचा विषय आला त्यावेळेला पूर्णतः राज्य शासन, केंद्र शासन यांच्याकडं आम्ही एक शर्यतीबाबत बंदी घातल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होतील, भारतीय संस्कृतीमध्ये अविभाज्य घटक म्हणजे यात्रा, जत्रा, उत्सव, सण यात, आणि त्यामध्ये शर्यतीबरोबर तमाशा, कुस्ती. मगाशी मी तुम्हाला तेच सांगणार होतो, मगाशी विसरलं. आता कुस्तीचं ऑलिम्पिकमधनं काढून जातं. ज्या खाशाबा जाधवांनी कोल्हापूरचं नाव साता समुद्रापलीकडे नेलं. नाही, तुम्ही येण्यापूर्वी आम्ही ह्याच विषयावर बोलत होतो. आमचं म्हणणं हेच होतं की खरं तर आपल्याला जत्रा, यात्रा, उरूस याच्यामध्ये काही मनोरंजन करायचंय, काही क्रीडा प्रकारांना चालना द्यायची आहे, तर मग कुस्ती लावूया ना. तुम्ही तर बंद करायला निघालात. तो वेगळा मुद्दा प्रश्नाकडे येतोय. उदाहरण झालं तुम्हाला. तमाशा आणि कुस्ती ही त्या ग्रामीण भारतीय संस्कृतीची ग्रामीण एक अंग आहे, अविभाज्य घटक आहे. मी आता शेवटच्या एका मुद्द्याकडे येतोय. आता प्रसाद धर्माधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा छळ होत असेल तर तो आम्हाला मान्य नाहीये. तो रोखण्यासाठी सुद्धा आम्ही इथून पुढे प्रयत्नशील राहू, जागरूक राहू, प्राणी संघटनांनी पण जागरूक राहिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांनी जे आता सांगितलेलं आहे की छळ मुक्त या शर्यती, अशा जर यांनी छळमुक्त शर्यती घेतल्या आणि ज्यात दिसत तिथं खरोखर कुठलाही छळ होत नाही तर तुमचा त्याला विरोध असणार की नाही? अजिबात नाही. छळमुक्त शर्यती होऊ शकत नाहीत. अच्छा, मी तुम्हाला आमचा विरोध हा कायम असणार आहे. बैलगाडी शर्यती पूर्णपणे बंद झाल्याशिवाय हा प्रकार कमी होणार नाही. मला एक मुद्दा विचारायचा आहे की आपण जनावरांना ज्यावेळी शिकवतो, प्रशिक्षण देतो, त्यावेळी सुद्धा जनावरांना एकतर खाण्याचं आमिष किंवा एखादी दहशत, या दोन गोष्टींना प्रशिक्षण देऊ शकतो ना? असं काय नाही. कारण माणसा इतकी बुद्धी, माणसा इतकी संवादाची कला त्या प्राण्याकडे नाहीये, त्या जनावराकडे नाहीये. त्यामुळे त्याला ह्या दोन गोष्टीशिवाय आपण असं कुठलं आणखीन टेक्निक किंवा स्किल वापरू शकतो शिकवण्यासाठी? साहेब, आता आपण प्राण्यांच्या मध्ये वावरत नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला नाही, मी सांगतो ना, प्राण्यांच्या बाबत, प्राण्यांच्या दृष्टिकोनातून प्राण्यांना जेवढं कळतं
तेवढं मनुष्यापेक्षा जादा कळतं असं माझा दावा आहे. अगदी नक्कीच, बरोबर आम्ही बोलला. सुद्धा तेच आणि म्हणतोय. म्हणून तर मी म्हणतोय की तुम्हीच अशा वेळेला शर्यत तुम्ही- झाल्यानंतर त्या बैलाच्या डोळ्यात पहा, त्या बैलाच्या डोळ्यात दिसत असेल कदाचित ते भाव आपल्याला जर वाचता आले, समजून घेता आले, ओळखता आले, म्हणजे कदाचित तो बैल आपल्याला शिव्याशाप तळतळाट देतोय का हे एकदा तपासून घेतलं पाहिजे. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे बैलाला शर्यतीत पळायला आवडतं असं मत असं त्याचं आणि तुमचं ठाम मत आहे. त्याचं आम्ही कोणत्याही बैलाला पळवत नाही मुळात. त्याची कारणं अशी की गुणवत्ता, क्षमता आणि त्याचा संपूर्ण बॉडी लँग्वेज म्हणा किंवा त्या परिस्थितीनुसार तो निर्णय घेतो. नाही पण तो बैल कसं सांगेल की चला मी आज शर्यतीमध्ये भाग घेणार आहे म्हणून? अहो त्याची बॉडी लँग्वेज आम्ही जाणतो ना, त्यालाही कळतं. बरं असं करता येईल का मग की शर्यतींच्या वेळेला माणसाचं तिथं आपण माणसं असणारच नाहीत, हाकणारी माणसं कशाला पाहिजेत मग? अगदी त्यापेक्षा बरोबर. बैल- तुम्हाला हां. आता मी तुमचे हे सगळे पुसून काढण्यासाठी माझ्याकडे दाखला आहे. हां. एक समुद्राकाठी कोकणात एक शर्यत होते, तिथला एक मी हे सगळ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनात मेहरबान कोर्टाला जे सादर केला पुरावा, त्यामध्ये गाडी चालक नाही मॅडम. मी आता आणलंय तुम्हाला दाखवण्यासाठी. नाही मला वाटतं जर कुठेतरी- गाडी चालकाविना अशा पद्धतीच्या शर्यती होणार असतील तर तो एक चांगली अभिनव प्रयोग होईल. अभिनव नाही, मला काय सांगायचं की तुम्हाला जे अपेक्षित आहे तर त्या गाडी चालक नसणाऱ्या बैलांच्या गाडीनं शर्यत जिंकलेली आहे. नाही, आणि त्यामध्ये कसं आहे, चालू करूया. आम्हाला तुमच्या म्हणजे ह्याच्याबद्दल शंका नाहीये, हा. तुमच्या अटिट्यूड बद्दल अजिबात शंका नाही. बरोबर. म्हणजे जे जे सगळेजण म्हणतात की आम्ही ज्या बैलांना अतिशय मायेनं त्यांना सांभाळतो, जी. त्यांना अतिशय चांगलं खाद्य देतो, आहार देतो, अगदी पोटच्या गोळ्यासारखं त्याचा सांभाळ करतो, परंतु हे करत असताना सुद्धा असा पण एक मोठा वर्ग तयार होत चाललेला आहे की तो शर्यतीच्या वेळेला प्रचंड त्रास दिला जातो. म्हणजे स्पार्क प्लग काढून गाडीचे त्यांना शॉक द्यायचा, त्यानंतर त्या काठीला मोठा एक खिळा मारायचा आणि त्या खिळ्याने टोचायचं, शेपटी चावायची, हे प्रकार सर्रास घडलेले आहेत. ते अनेक प्रसारमाध्यमांनी दाखवलेले आहेत प्रत्यक्ष फोटो आणि म्हणून काढलेले आज ही वेळ आलेली आहे. हे तुम्हाला पण मान्य असायला पाहिजे. जर असं होत असेल तर त्याच्या म्हणजे पूर्ण तुम्ही अजूनही जर म्हणताय, मान्य करत नाही मान्य नाही. म्हणजे तुम्हाला जे काही फोटो तुम्ही याच्यात बघितले नाही त्यापूर्वी कधी? नाही नाही, ज्या मी काय सांगितलं मगाशी, कोणत्याही क्षेत्रामध्ये काही लोक तुरळकपणे असं करतात आणि ते पूर्ण क्षेत्र खराब होतं किंवा बदनाम होतं, अशा पद्धतीची ती प्रवाहाची लाट असते. पण मी अजून समर्थन यासाठी करतो की जर ते होत असेल तर ते तर चूक त्याला आहे. चुकीचं आहे. आणि मुळात मी तुम्हा सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की मेहरबान ज्यावेळेला बंदी आली त्यानंतर राज्य शासन, केंद्र शासन आणि महामहिम राष्ट्रपती महोदयांच्याकडं आम्ही स्वतः शर्यतीवरची बंदी ही ग्रामीण संस्कृतीची किंवा जातिवंत जनावरांची निर्मिती बंद होऊन एक वेगळा एक जनावर उद्या आम्हाला भविष्यामध्ये आमच्या मुलांना बाळांना गाय, घोडा हे सगळं चित्रावर दाखवावं लागेल. कारण यांत्रिक युगामध्ये मगाशी तुम्ही म्हणाला तसं ट्रॅक्टरच्या युगात आज बैलकर मुळातच ती प्रजाती नष्ट होत चाललेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या सगळ्या गोष्टीवर एक शर्यत संहिता बनवावी आणि असं स्वतःच लेखी स्टेटमेंट दिलं मी गुड. शासनाकडं की त्यामध्ये एक डॉक्टरांचा समावेश असावा. ते जनावर सक्षमदृष्ट्या पळण्यास पात्र आहे की अपात्र आहे. जसं आपण ऑलिम्पिकच्या स्पर्धेत पळताना त्या स्पर्धकाचं काही निकष असतात अवलोकन त्याचे. निकष बरोबर. असतात, तसे एक निकषाची पट्टी आधार करूया. काही प्राणीमित्र संघटने तुमच्यासारख्या हितचिंतकांच्या त्यात समावेश नाही, असावा. मला तुमची असं वाटतं भूमिका की हे नक्कीच चांगली आहे. आधीपासूनच- नाही, हे नाही, आधीपासून हे व्हायला पाहिजे मला होतं. माझं बोलणं होते ना. नाही, 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 मी जे काय आधीपासून केलं आहे. नाही ऐका तर आहे आधीपासून. पण त्याचं म्हणजे implementation किती- होत आता त्याचं पुढे सांगतो ना, नाही. त्याचं कायदे जर असतील तर त्याचं स्वागत करू, नसेल तर मी मागणी करतो. आम्ही नाही आज यांचं म्हणणं आहे की ते अशा असेल तर पद्धतीचे त्याचा कायदे कायद्याचा अमल व्हायलाच आहेतच, पाहिजे. आणि असे असायलाच नियम पाहिजे. आहेतच, पण त्याचं पालन होत नाही. पालन करू. त्याचं माझं जर बोलणं होते ना, मला काय म्हणायचं की मी काय म्हटलं आणि कोर्टानं काय ऐकलं हे तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टीवर काय एक समित्या करूया. समितीमध्ये आता आपण जसं तुम्ही म्हणालात की शर्यतीपूर्वी एक आचारसंहिता असावी. त्याबाबत शर्यती जर करायची असतील तर 10 दिवसापूर्वी त्याचं लिखाण आमच्याकडं त्या समितीकडे असावं. समितीच्या पत्राशिवाय पोलीस यंत्रणेनं किंबहुना शासनानं त्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. आणि ज्या ठिकाणी या मेहरबान कोर्टाने काही निकष आणि काही नियम लागू केलेत त्या सगळ्यांचा आदरयुक्तपणे जर पालन होत नसेल तर समजा वादाकरता कडे या गावात तसा प्रकार घडला तर ते गाव शर्यती मुक्त करण्यास ते अधिकार त्या समितीला राहावेत. याचं मी समर्थन म्हणजे करतो. ज्या ठिकाणी कायद्याचं पालन होणार होणार नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या शर्यती घेऊ नयेत असं नाही, तुमचं म्हणणं. मत नाही. पण मुळात मुद्दा जो यांचा आहे तो आहे की कायदे आपल्याकडे आहेतच. आपल्या देशाची शोकांतिका हीच तर आहे. 1907 कायदे सगळ्यात चा बरोबर आहेत, पण प्राणिक त्या कायद्याचं शेतीबंदी पालन होत कायदा आहे. नाही. त्याच्यामध्ये सुद्धा या शर्यती बसत नाहीत. आता त्या कायद्याच्याच किस्स्यावर बोलायचं झालं, मगाचपासून साहेबांनी मला सांगितलं होतं की तुम्ही त्या तांत्रिक बाबत किंवा ह्याच्यात असं बोलू नका. तर मी कायद्याबाबत बोलायचं झालं तर जो कायदा आणला महाराष्ट्र शासनानं तो मुळात बुल्स
या नावाने आणला. आणि बुल्स म्हणजे वळू आहे, जे बैलाच्या शर्यतीमध्ये आम्ही त्या वळूंना पळवत नाही. पहिला स्पष्ट पुन्हा तो एक तांत्रिक घोळ आहे बरं घोळ का. आहे. घोळ म्हणजे आणि मी तुम्हाला शब्दांचा परिपत्र- खेळ. नाही नाही, बरं. शब्दांचा खेळ नाही. ऑक्स म्हणजे बैल. आम्ही ऑक्स रेस करतो. आमची याचिका दाखल होण्याचं सगळ्यात पहिलं कारण आणि अभ्यासपूर्वक मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की मुळात आम्ही बुल्स पळवत नाही नाही, नाही. मला सगळ्यात काय त्याच्यामुळे- वाटतं माहिती आहे का, की एक तर हे शब्दांचे खेळ आहेत आणि दुसरी गोष्ट भारतामधल्या कायद्यासाठी इंग्रजी शब्दांचा आधार घेऊन आपल्याला बोलावं लागतं. खरं तर आपला चाललाय तो बैलांच्या शर्यतीचा विषय चाललेला नाही, नाही, आहे. पण मला अनिल चौगले तुमच्याकडे यायचे, तुम्ही आज बोललेलं नाही फार, कारण तुमचा खरं तर निसर्ग मित्र म्हणून पाणी वाचवा असेल, वनस्पतींचा अभ्यास आहे, पण तुम्ही एक निसर्ग मित्र या संवेदनशील भावनेत मला सांगा की या सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडे हे म्हणतायत की छळमुक्त शर्यत आम्ही करणार, एकीकडं दीपा शिपूरकरांचं म्हणणं आहे की प्राणीमित्र संघटनांना मुळात अशा पद्धतीच्या शर्यतीच मान्य नाहीये. तुम्ही काय सांगाल? मला ह्यातून एवढंच सांगायचं की खऱ्या अर्थानं आपण प्राण्यावर प्रेम करणं, त्या प्रेमाची व्याख्या प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं लावलेली आहे. पण मगाशी एक मुद्दा आला होता, त्या मुद्द्यामध्ये म्हणजे परंपरा पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेमधला एक भाग मला आठवतोय की आम्ही देवरायांचा अभ्यास करत असताना आजरा तालुक्यामधलं एक गाव आम्ही बघितलं. तर तिथल्या लोकांनी एक परंपरा अशी एक टिकवून ठेवलेली आहे की यात्रा वगैरे, जे मगाशी साहेब म्हटले की यात्रा वगैरे ह्या असायलाच पाहिजे, तर त्या मताला त्याला एक पर्यावरणपूरक अशी जोड आहे. तर यात्रेच्या निमित्तानं तिथले स्थानिक लोक, तिथलं जे मंदिर आहे त्या देवराईच्या परिसरामध्ये एक जिवंत कोंबडा सोडतात. बर. तर तो कोंबडा सोडतात, याचा अर्थ मी विचारलं की एवढे सगळे ह्या देवराईमध्ये, ह्या झाडाच्या झुडपामध्ये, मंदिराच्या भोवतीनं एवढे कोंबडे कसे काय जिवंत? तर ते म्हटले सगळे आम्ही ग्रामस्थ दरवर्षी एक कोंबडा सोडतो इथं. तर का सोडतो ते काय आम्हाला माहित नाही, पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. पण मला त्यातलं लॉजिक असं कळलं की गावामध्ये वन्य प्राणी येऊ नयेत, आमचं पाळीव जनावर घेऊन जाऊ नये म्हणून त्याला बाहेर वेशीच्या बाहेर ठेवलेलं आहे, त्याला ये खा आणि जा बाबा. तर अशा बऱ्याच परंपरा आहेत, त्या लोकांच्या पर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचलेल्या नाही आहेत. पण आपण परंपरा म्हणून जर आपण शर्यती पूर्वीपासून हे होत्या तर काळानुसार आपल्याला थोडंसं बदलायला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला या सगळ्या गोष्टीचा निर्णय घ्यायला पाहिजे. म्हणून प्राण्यांच्यावर प्रेम करावं, हा प्रत्येकाची जी काही आपली जी डेफिनेशन आहे ती थोडीशी त्यांच्या अँगलनं बदलली पाहिजे. म्हणजे काही दिवसापूर्वी कोल्हापुरामध्ये, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण म्हशींच्या एक स्पर्धा घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्या म्हशींनी निखाऱ्यावरनं पळत जायचं अशी स्पर्धा होती. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे कुठलंही जनावर हे विस्तवाला, आगीला प्रचंड घाबरतं, पण त्या म्हशींना त्या विस्तवावरून पळवत न्यायचं, ही स्पर्धा मला वाटतं मानवी विकृतीचा एक पराकोटीचा असा आविष्कार आहे. आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून वाढदिवस साजरे केले जातात, केक कापले जातात, मटणाचं जेवण केलं जातं. याची त्या बैलाला काय, म्हणजे याच्यातनं काय त्याला तो आनंद म्हणजे मिळतो? पुन्हा सगळ्या गोष्टी या माणसाशी माणसाला संबंधित स्वतःसाठी आहे. ठरवल्या. त्याच्याबद्दल मी असं म्हणेन, माणसाशी संबंधित तुम्ही आता जे म्हशीचं उदाहरण दिलं, तर त्या म्हशीच्याच उदाहरणात मी तुम्हाला सांगेन, कमॉन म्हणून काही फोटो आपण पाहिले असतील वृत्तपत्रात. ते 3 हाकेमध्ये बोलवणे यासारखे, त्याला विरोध नाही अभिमानानं सांगेन की ह्या शर्ती व्हायला पाहिजेत, 100%. ह्या शर्ती व्हायला पाहिजेत की जे हाकेवर जनावरांना कळताना पळत असेल. धर्माजी साहेब, तुमच्या मताशी मी सहमत आहे की ज्या ठिकाणी जनावरांना त्रास दिला जात नाहीये, त्यांच्यावरती अत्याचार केले जात नाहीत, त्याच्याबद्दल आपण बोलत नाहीये. आपण आज जे बोलतोय की या म्हणजे शर्यतीच्या आडून किंवा शर्यतीच्या निमित्तानं जे काही प्रचंड छळ केले जातात, तो छळ आपण रोखला पाहिजे का नको, आणि माणूस म्हणून ती संवेदनशीलता आपल्याकडे असली पाहिजे का नको. मला वाटतं माझा वेळ संपत चाललाय, पण सगळ्यात शेवटी तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात की अशा पद्धतीच्या शर्यती होताच कामा नये, त्या छळमुक्त होतील ही संकल्पना तुम्हाला मान्यच नाही. पण त्याच्या पुढे जाऊन ते सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये कदाचित चालक रहित जर अशा पद्धतीच्या शर्यती झाल्या तरच कदाचित त्यातून थोडासा जनावरांना दिलासा मिळू शकेल. गर्दी आहेच ना, गर्दी हे जनावरांना. मी तुम्हाला सांगतो की आपण सुधारित पद्धतीनं जे काही नियम घालून दिले असतील, अटी नियमांचं पालन करून आदर्श शर्यतीची सुरुवात करूया ना. आदर्श शर्यती करूया आपण. आम्ही पूर्ण जे काय तुम्ही म्हणत होता काय होते माहिती काय, तुमची भावना मी समजू शकतो, तुम्ही वारंवार सांगताय, त्यामुळे तुमची ती प्रामाणिक भावना आहे, मी समजू शकतो. परंतु मगाशी आपण जे म्हणलं की याच्यामध्ये इतकं राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढलेला असतो की ज्या ठिकाणी असे नियम मोडले जातात, नियम पायदळी तोडले जातात, प्रचंड हाल केले जातात जनावरांचे, तिथं सुद्धा कोणीही तिथले पोलीस अधिकारी, तिथले प्रशासकीय अधिकारी कारवाई करायला पुढे येत नाहीत, कारण त्याच्या मागे कुठल्या तरी राजकीय नेत्याचा वरदहस्त असतो. हा जो त्यातला मुख्य प्रश्न आहे ना, त्या प्रश्नाबद्दल आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. केवळ अशा पद्धतीच्या शर्यती होणारच नाहीत, होऊ देणार नाही अशी भूमिका का घेतली जाते याच्या मुळाशी आपण जाऊया.
आणि तुम्ही जे म्हणताय की आम्हाला पण अशा पद्धतीचे छळ मान्य नाहीत हे तुम्ही कबूल करताय. आपला सगळ्या चर्चेचा एकच बेस आहे, तो जो छळ होतोय तो छळ थांबावा, हीच आपली सगळ्यांची भावना आहे. बरोबर. माणूस म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे, आपल्याला एवढी संवेदनशीलता पाहिजे की त्या मुक्या जनावराला आपण किती छळतोय, त्याला किती वेदना देतोय. कुठल्याही जनावराला असं वाटत नसतं की चला मी या मॅरेथॉनमध्ये भाग घेणार आहे, मला एवढं मोठं बक्षीस जिंकायचंय. त्या जनावराला ते कळतच नसतं. हे सगळं मानवी कल्पना असतात आणि आपल्या कल्पना, आपले जे काही प्रतिष्ठेचे जे काही तथाकथित निकष असतात ते आपण त्या जनावरांच्या माथी लादत असतो. माथी, पाठी सगळ्याच त्यांच्या संपूर्ण सर्वांगावरती लादत असतो. मला वाटतं आज या निमित्तानं आपण याचा जरासा अंतर्मुख होऊन संवेदनशीलतेने विचार केला. आपल्या मुलांना जर असं आपण कोणी मारून पळवायला लागलो तर चालेल का, याचा आपण विचार करूया. आपण म्हणतो ही आमच्या पोटच्या लेकराप्रमाणे आहे, पण का नाही आपण मग पोटच्या लेकरांना असं का ट्रीटमेंट देत, मग यांनाच का द्यायची. मला वाटतं की या एकाच मुद्द्यावरती आपण सगळ्यांनी अंतर्मुखून विचार करूया, मग आपोआपच सगळे प्रश्न सुटतील. संवाद प्रतिवादमध्ये आज तीनही मान्यवर सहभागी झाले, त्यांनी आपापली मतं व्यक्त केली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.